दरम्यान अमेरिकेत स्थलांतरितांविरोधात कारवाई जितकी कठोर होते तितकाच कडक विरोध या कारवाईला होतोय। लॉस एंजल्समध्ये तर स्थलांतरितांविरोधात कारवाई करणारी आईस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट झाली आहे। लॉस एंजल्समध्ये आयसीईनं धडक कारवाई करत स्थलांतरितांना अटक केली आणि त्यानंतर वातावरण अधिक चिघळलं। आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली। डिटेन्शन सेंटर बाहेर काही इमारतींचं नुकसान सुद्धा केलं, तर पोलिसांनी परिस्थिती चिघळताच लाठीमार करत काही आंदोलकांना ताब्यात घेतलंय। नेमकं काय घडतंय, स्थलांतरितांवरील कारवाई कुठवर आली आहे, पाहूयात एक रिपोर्ट। शुक्रवारी अमेरिकेच्या सरकारी यंत्रणांनी अवैध स्थलांतरितांविरोधात पुन्हा एकदा कारवाई तीव्र केली। लॉस एंजलिसमध्ये इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट म्हणजेच आयसीई आणि डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी अर्थात डीएचएस अधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी धाड सत्र सुरू केलं। या कारवाईचे काही एरियल व्हिडिओ समोर आले। यात सशस्त्र अधिकारी सशस्त्र वाहनांमधून आले आणि त्यांनी धडक कारवाईला सुरुवात केली। या कारवाईबाबत कोणतीही अधिकृत माहिती मात्र जारी करण्यात आली नव्हती किंवा पूर्वसूचना देण्यात आली नव्हती असा आरोप होतोय। तर पोलिसांनी मात्र या कारवाईबाबत माहिती देण्यात आली होती असं स्पष्ट केलंय। या कारवाई दरम्यान यंत्रणांनी सुमारे 44 जणांना अटक केल्याची माहिती मिळते। या 44 जणांना लॉस एंजलिसच्या डिटेन्शन सेंटरमध्ये नेण्यात आलं। त्यानंतर कारवाई विरोधात डिटेन्शन सेंटर बाहेरच आंदोलकांनी एकच गलका केला। यावेळी अटक करण्यात आलेल्यांची सुटका करा ही मागणी करण्यात आली। हळूहळू गर्दी प्रचंड वाढू लागली, तेव्हा पोलिसांनी आणि सुरक्षा रक्षकांनीही सुरक्षा अधिक कडक केली। गर्दी पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांसह अनेक साधनं पोलिसांनी हातातच ठेवली होती। मात्र आंदोलकही मागे हटण्यास तयार नव्हते। त्यांची सुटका करा, त्यांना इथंच राहू द्या अशी घोषणाबाजी करतानाच आयसीई या यंत्रणेविरोधातही जोरदार नारे लगावण्यात आले। आयसीईनं एले बाहेर पडावं अशी निग्रही मागणी करण्यात आली। दरम्यान असंतोष वाढत असतानाच या कारवाईबाबत अधिक माहिती देण्यात आली। आयसीईनं 3 ठिकाणी सर्च वॉरंट जारी केले होते, त्याप्रमाणे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती गृह विभागानं दिली। तर प्रत्यक्षात 60 ठिकाणी ही कारवाई करण्यात आली असा दावा स्थलांतरितांच्या समर्थकांनी केला। यात 2 डेपो, एक गोदाम आणि काही दुकानांचा समावेश आहे। एका आस्थापनावर आपल्या कामगारांसाठी बनावट कागदपत्र वापरत असल्याचा संशय आल्यानं वॉरंट बजावण्यात आल्याची माहिती गृह विभागानं दिली आहे। त्याप्रमाणे कारवाई करण्यात आल्याचा दावाही करण्यात आलाय। तर लॉस एंजलिसच्या महापौरांनीही या कारवाईचा निषेध व्यक्त केला। ही कारवाई म्हणजे दहशतवादाची बीज पेरण्यासारखं असल्याचं त्यांनी म्हटलंय। अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता हाती घेताच अमेरिकेतील अवैध स्थलांतरितांविरोधात मोहीम उघडली आहे। त्याला आता सुमारे 5.5 महिने उलटून गेले। या कारवाई अंतर्गत आतापर्यंत हजारो स्थलांतरितांना त्यांच्या मायदेशी धाडण्यात आले, तरी अजून कारवाई सुरूच आहे। रोज सुमारे 1600 स्थलांतरितांना पकडण्याचं ध्येयच ठेवण्यात आलंय। त्याप्रमाणे कारवाई केली जाते। तर यंत्रणेनं केलेल्या दाव्यानुसार या स्थलांतरितांच्या आड काही धोकादायक गुन्हेगार अमेरिकेत लपलेत, त्यांना पकडण्यात आले। मात्र या विरोधात प्रचंड असंतोष पसरलाय। आतापर्यंत अनेक आंदोलनं झाली, मात्र लॉस एंजलिसमध्ये झालेल्या या कारवाईनंतर असंतोषाचा उद्रेक झाल्याचं दिसलं। पोलीस आणि सुरक्षा रक्षकांशी या आंदोलकांची जोरदार झटापट झाली। आंदोलकांनी दगडफेक, इमारतींची तोडफोड असे प्रकार सुरू करताच पोलिसांनीही आंदोलकांची धरपकड सुरू केली। दरम्यान या कारवाईचा लॉस एंजलिस प्रशासनानंही विरोध दर्शवलाय। या कारवाईत राज्य प्रशासन कोणतेही सहकार्य करणार नाही किंवा सहभाग घेणार नाही असं प्रशासनानं स्पष्ट केलंय। त्यामुळे स्थलांतरितांच्या मुद्द्यावरून स्थानिक तसंच राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातच मोठे मतभेद दिसून आले। परिणामी ही कारवाई अशीच पुढे चालू राहते की या विरोधात लॉस एंजलिस प्रशासन कोर्टात जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।